पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आपण परमेश्वराच्या प्रीतीमध्ये उपास काळामध्ये प्रवेश केलेला आहे। हालेलुया हालेलुया। या काळाचं वैशिष्ट्य म्हणजे येशू जो आबा पित्याकडे ध्यान देत होते, लक्ष देत होते, त्यांच्याकडे आपण लक्ष देणे। हालेलुया हालेलुया। येशूचे जीवन एकाग्र होते। प्रेज द लॉर्ड। एकाकडे लक्ष इकडे तिकडे नाही। हालेलुया हालेलुया। उपवास प्रार्थना याचा उद्देश परमपिता परमेश्वराबरोबर एक जीव होणे आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। जगातील जितके गोष्ट मी सोडतो तेवढे मी या जगाच्या पलीकडचे जे जग आहे तिथे एक जीव होत आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। म्हणून आजच्या प्रार्थनेच्या सुरुवातीलाच जेवढ्या लोकांनी या उपवास काळ गांभीर्याने घेतलेला आहे त्यांना एक विशेष अभिनंदन। प्रेज द लॉर्ड हालेलुया। जे काही चालू केलेलं आहे त्यात पुढे जायचं। प्रेज द लॉर्ड हालेलुया। काल एका ताईने मला फोन करून सांगितलं, फादर चुकून पोरीला जेवण भरवताना मी त्यातील थोडा काहीतरी खाल्ला। प्रेज द लॉर्ड। परीक्षा नको। हालेलुया। खाल्ला जाऊ दे। हालेलुया। नवीन चालू करा। हालेलुया। कुठेतरी एखादी गोष्ट बिघडले कमकुवत होऊ नका। हालेलुया। डिस्करेज नको होऊ। प्रेज द लॉर्ड हालेलुया। आनंदाने पुढे जा। हालेलुया हालेलुया। तू काय केलं ते परमेश्वरासाठी महत्वाचं आहे, त्यापेक्षा महत्वाचं आहे तुझे मन कसे आहे, तुझे हृदय कसे आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। योहान 5:19 सेंट जॉन्स गॉस्पेल चॅप्टर 5 वर्स 19। यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करीताना पाहतो, पुत्र पित्याला जे काही करत आहे म्हणून दिसत आहे। हालेलुया हालेलुया। म्हणजे पुत्राचे नजर पूर्णपणे पित्याच्या नजरेकडे आहे। हालेलुया। या उपवास काळ आपल्याला याच गोष्टी करण्यासाठी देवाने दिलेला वेळ आहे। हालेलुया। जसे येशू पित्याच्या नजरेत बघत होते तसा प्रकारे आपण या उपवास काळामध्ये बापाच्या नजरेत बघणे। हालेलुया। निरंतर तुम्ही बापाच्या नजरेत बघत राहा बघत राहा बघत राहा बघत राहा। फळ काय होईल? बापाचे हृदय एक दिवशी तू धारण करून घेणार। सिस्टर पुढे वाचा। त्या वाचून काही त्याला स्वतःहून करिता येत नाही। प्रेज द लॉर्ड। बाप करत आहे तेवढेच, त्या वाचून काही पुत्र करत नाही। हालेलुया प्रेज द लॉर्ड। आत्मिक जीवन काही आहे? येशूने जे केले, येशूने जे शिकवले ते पुढे चालू ठेवणे, त्याला म्हणतो आत्मिक जीवन। हालेलुया। येशूचे जीवन आपण पत्करणे। हालेलुया। यासाठी प्रियानो आपल्याला काय करावं लागणार? हालेलुया। या उपवास काळामध्ये अनेक लोक जेवण सोडतात। हालेलुया। खास काही लोक दारू सोडतात। हालेलुया। इतर अनेक गोष्ट आपण त्याग करतो। हालेलुया। धन्यवाद येशू। संत पाऊल आपल्याला शिकवत आहे, तुला जर आत्मिक व्यक्ती बनायचं असेल तर खास काही गोष्टी करावं लागणार। हालेलुया। आता आपण करिंथीयांस लिहिलेल्या पहिल्या पत्रातील
5व्या अध्यायाकडे आता आपण ध्यान देऊया. करिंथीकरास पहिले पत्र अध्याय 5 वचन संख्या 6 पासून. तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगविते, हे तुम्हास ठाऊक नाही काय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे मोठापणा बोलणे, अहंकाराने गर्वाने मी कोणतरी आहे असा विचाराने असलेले बोलणे. हालेलुया. याद्वारे काय होते? शैतानाचा वारा आपल्या आतमध्ये येणार. हालेलुया. मोठापणा जे कोणी दाखवत आहे, बोलत आहे, बाळगवत आहे, हालेलुया, त्यांच्या आतमध्ये शैतानाचा वारा आलेलाच आहे. हालेलुया. म्हणून पाऊल आपल्याला सांगत आहे त्यातून लांब राहा. पुढे, तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. हालेलुया. बेखमीर अन्न, बेखमीर भाकर काढण्यासाठी देवानी जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना तयार करून घेतली. हालेलुया. कारण तुम्हाला वल्हांडण सणाच्या तयारीमध्ये राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या वल्हांडण सणाचा आपण नवा करारामध्ये ख्रिस्त शरीर स्वीकार करतो. हालेलुया. यामध्ये कोणत्याही खमीर आपल्यामध्ये नसावा. हालेलुया. चुकीचा कुठलाही खमीर आपल्यामध्ये नको. हालेलुया. त्या संबंधामध्ये पाऊल आपल्याला या भागामध्ये शिक्षण देत आहे. आपण कान देऊया. कारण आपला वल्हांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले, म्हणून आपण सण पाळावा. तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने तो पाळावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सत्याला धरून आपण जे काही बोलतो, जे काही करतो, त्यामध्ये येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सत्यापासून आपण थोडासा लांब राहिले तर, हालेलुया, लबाडगिरी. प्रेज द लॉर्ड. लबाडगिरी आतमध्ये एक गोष्ट ठेवलेला आहे, ते मी लपवून ठेवलेलं आहे. हालेलुया. बाहेर मी दुसरा काहीतरी दाखवत बसतो. हालेलुया. कोणाचं परीक्षण घेत आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अगदी सुरुवातीला आपण पाहतो संत योसेफच्या जीवनामध्ये एक प्रसंग निर्माण झाला. हालेलुया. संत योसेफच्या मनामध्ये शंका यायला लागलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक काहीतरी बोलत आहे, मरियाने अजून तोंड उघडलेले नाही. हालेलुया. मी काय करू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनामध्ये परीक्षण हे कोणाच्याही जीवनामध्ये येणार. आता उपवास प्रार्थना तुम्ही जर चालू केलेला आहे तर तुमच्या वाट्यात नक्की येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अगोदर कधीच नव्हता ते शंका. हालेलुया. अगोदर कधीच नव्हतं ते राग, एखाद्या वेळी येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विजय मिळवायचं, कमजोर नको होऊ. हालेलुया. पुढे पुढे जायचं, येशूच्या नावाने पुढे जायचं. हालेलुया. 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 येशू ख्रिस्तामध्ये कोणत्याही प्रकारचा, कुठल्याही प्रकारचा खमीर नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फ्री, स्वतंत्र. हालेलुया. हालेलुया. या स्वातंत्र्याच्या अनुभवामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपण प्रभू ख्रिस्ताचा आशीर्वाद आता मागूया. आपण डोळे बंद करूया, हात जोडूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी
नातडीच्या संबंधातील त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. इयर बॅलन्स म्हणजे कानाच्या संबंधामध्ये त्रास तक्रार होत आहे, कधी बॅलन्स चुकत आहे, कधी पडायलावर जात आहे, अशा प्रकारच्या त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. ऍसिडिटीमुळे त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. गुडघे आणि गुडघेपासून खालच्या भागामध्ये खूप सूजन येत आहे, अशा परिस्थितीतील एका व्यक्तीला या दिवसांमध्ये प्रभूचा स्पर्श मिळत आहे आणि प्रभू त्यांना बरे करत आहे. डोळ्यामध्ये कसे तरी होत आहे, अशा परिस्थितीतील कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. पायाचा काही भागामध्ये सुंदपणा येत आहे. विशेष प्रकारे एका बोटाला खूपच सुंदरपणा येत आहे, अशा त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. अनेक लोकांना पवित्र आत्मा सांगत आहे, चुकलेले लोकांना माफी द्या. पवित्र आत्मा सांगत आहे, तुमच्या माहितीतील जेवढे लोक एकमेकांपासून लांब आहे त्यांना तुम्ही एकमेकांच्याकडे घेऊन या. शरीरातील नसेच्या संबंधामध्ये काहीतरी त्रासातून जाणारा कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कमरेच्या वरच्या भागामध्ये मणक्याच्या भागातील त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणाला तरी जबरदस्त उलटी सारखा वाटते, डोकं एकदम जड झालेलं आहे, घशाच्या भागामध्ये त्रास होत आहे, त्याच व्यक्तीला खांद्याच्या भागामध्ये त्रास होत आहे, अशा व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. पायाच्या भागामध्ये अलर्जीमुळे त्रास होत आहे, असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. परत एकदा प्रभू आठवण करून देत आहे की कमरेच्या वरच्या भागामध्ये एका साइडनी असलेल्या दुखणे त्रास पवित्र आत्मा आज विशेष प्रकारे अनेकांचा दूर करून देत आहे. या दिवसांमध्ये परमेश्वराने तुमच्यामध्ये काही लोकांना नम्र बनायला संधी दिली, तुम्ही त्या गोष्टीचा पुरेपूर वापर केला, त्याबद्दल देवाला बरे वाटते. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमीन.